श्रोते हो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहे. ऐकूयात ठळक बातम्या. देशात आजपासून लागू होणार नवीन दूरसंचार कायदा. जय पॅलेस्टाईन म्हटल्याने असदुद्दीन ओवेसींची खासदारकी जाणार. विद्यार्थ्यांना दर वर्षाला मिळणार 60,000 रुपये नवीन योजना. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची सक्ती नाही. आणि सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना केली अटक, तिहार तुरुंगातून घेतले ताब्यात. आता बातम्या विस्तारानं. ब्रिटिश काळातला 1885चा टेलिग्राफ कायदा बदलून टाकण्याच्या आविर्भावात टेलिकम्युनिकेशनचा कायदा 2023 हा कायदा अंमलात येत आहे. या कायद्याच्या काही तरतुदी 26 जून 2024 पासून लागू व्हाव्यात असा निर्णय झाला आहे. हा कायदा या आधीच्या 17व्या लोकसभेच्या कार्यकाळात 23 डिसेंबर 2023 रोजी बहुमतांच्या बळावर संमत झाला आणि लगोलग 24 डिसेंबर रोजी राजपत्रातही त्याला स्थान मिळाले. परंतु या कायद्याची मोगम भाषा आणि काही विशिष्ट तरतुदी यामुळे 1975 ते 77च्या आणीबाणीप्रमाणेच पत्रकारांनी पाठवलेल्या बातम्यांसह कोणाचेही कोणतेही संदेश उघडून पाहण्याची मुभा सरकारला मिळू शकते. त्यामुळे या कायद्याविषयी रास्त आक्षेप घेणारे लिखाण डिसेंबर 2023 मध्येच अनेक कायदेतज्ञांनी केलेले असले तरीही आज त्या आक्षेपांची उजळणी करणे गरजेचे ठरते. तारायंत्राच्या जमान्यातला टेलिग्राफ कायदा निष्प्रभ केल्याचा आव नवा टेलिकम्युनिकेशन कायदा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आणला असला तरी भारतीय पारतंत्र्यात ठेवणाऱ्या त्या वसाहतवादी सरकारच्या काळाची आठवण देणाऱ्या जाचक तरतुदी नव्या कायद्यातही आहेत, असा आक्षेप इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचे एक संस्थापक व कायदेतज्ञ अप्पर गुप्ता यांनी नोंदवला आहे. त्यासाठी त्यांनी टेलिकम्युनिकेशन कायद्याच्या कलम 20 चे उदाहरण दिले आहे. खासदारांच्या शपथविधी वेळी तेलंगणामधील हैदराबादचे MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. ओवेसी यांनी उर्दूमधून शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय मीम, जय तेलंगण अशा घोषणानंतर पॅलेस्टाईनचाही जयघोष केल्याने संसदेतील भाजप खासदारांनी आक्षेप नोंदविला. सभापतींनी याला रेकॉर्डवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. ओवेसी यांनी पॅलेस्टाईनचे नाव घेऊन नियमांचे उल्लंघन केले. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की संसदेच्या सदस्यत्वाच्या शपथविधी दरम्यान अशा पद्धतीने अन्य देशांचा जयघोष करणे हे चुकीचे असून सभागृहाच्या नियमांना डावलून करण्यात आलेले कृत्य आहे. दरम्यान ओवेसी यांनी मात्र त्यांनी दिलेल्या घोषणेचे समर्थन केले असून यात काहीही गैर नाही, घटनाबाह्य नाही असा दावा केला आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी पॅलेस्टाईन बद्दल काय लिहिले आहे हे आक्षेप घेणाऱ्यांनी आधी वाचावे असे सुचवले आहे. संसद सदस्य होण्यासाठी पहिली अट भारतीय नागरिक असण्याची आहे. याशिवाय त्या व्यक्तीने विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा राखली पाहिजे. असे असताना ओवेसी यांनी दुसऱ्या देशाचे नाव घेतले, त्यामुळे हे नियमांचे उल्लंघन असू शकते. सध्याच्या नियमानुसार ओवेसींनी दुसऱ्या देशाप्रती निष्ठा दाखवली असल्याने त्यांचे संसद सदस्यत्व अयोग्य ठरले जाऊ शकते. गावाकडून आलेल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिकणे खूप अवघड होऊन जाते. कारण शिक्षणासाठी लागणारा खर्च, वसतिगृहाचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण करता यावे आणि त्यांच्या आयुष्यात भरभराट करता यावी यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत होते. अशातच आता उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, भाड्याने खोली घेण्यासाठी आणि जेवणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दर वर्षाला 60,000 रुपये दिले जातात. ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून ही पंडित दीनदयाल उपाध्याय
स्वयं योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर वर्षाला 60,000 रुपये पर्यंत रक्कम दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दर वर्षाला भोजन भत्ता 32,000 रुपये आणि निवासी भत्ता 20,000 रुपये दिले जाणार आहेत आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे 60,000 रुपये दिले जाणार आहेत. जर विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतील तर त्यांना भोजन भत्ता म्हणून 23,000 रुपये, निवासी भत्ता 10,000 रुपये आणि निर्वाह भत्ता पण 5,000 रुपये, 38,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळतो. त्याचप्रमाणे 21,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 60% गुण आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. राज्यात मान्सून चांगला सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना जोर लावला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे, म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकेंनी हात आकडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 163व्या बैठकीत ते बोलत होते. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिव्हिल स्कोअर्सची सक्ती केली जाऊ नये. राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन 2024-25 साठीच्या 41,286 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी RBI, नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत असे निर्देशही देण्यात आले. केंद्रीय अन्वेषण ब्युरो ने मंगळवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली आणि दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांना आज बुधवारी संबंधित ट्रायल कोर्टात हजर करण्याची परवानगीही CBIला मिळाली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. ईडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीपूर्वी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती दिली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भाजपचे केंद्र सरकार केजरीवाल यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याची भीती व्यक्त केली होती. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.